ऑल राईट पीपल, क्या हालचाल आणि कसं काय पुणेकर, मजेत ना? तर सध्या आहेत आपण पुण्यामध्ये. तर आपली राईड आहे पुणे टू लोणावळा. आता आपण आहेत सध्या फुगेवाडी मेट्रो स्टेशनच्या तिथे, आणि आपण चाललेलो आहेत लोणावळ्याला. आणि जेव्हा पण मी ह्या रोडनी म्हणजे रायडिंग करतो ना, खरंच खूप भारी वाटतं. इकडचे रोड झाले, इकडचं जसं की इन्फ्रास्ट्रक्चर झालं, खरंच खूप छान बनवलेलं. इथे आल्याच्या नंतर आहे ना, वरून एक मेट्रोचा पण ब्रिज आहे आणि एक म्हणजे आपला रोड पण आहे, रोडवाला ब्रिज. असे भारी दिसतं ना इथं खालून जाताना. अँड फायनली आपला डिस्प्ले आहे ना, तो आपण व्यवस्थित करून घेतला आहे. डे नाईट मोड ॲटोमॅटिक स्विच करत आहे. आणि हेडलाईटचा पण इश्यू होता, तर हेडलाईट पण चालू झाली, आता काही प्रॉब्लेम नाही आहे. सध्या इकडे राईट साईडला रोडचं काम चालू आहे, त्यामुळे त्यांनी इकडे डायव्हर्जन केलेलं आहे. इकडे आल्याच्या नंतर ना, भाई साहब कडक. तर इकडे आल्याच्या नंतर ना असे रोड भेटत आहेत ना, बस विचारूच नका. नाही, गाडी पळवायची ह्या रोडनी जी मजा येते ना, कडक. तर मित्रांनो, आपण एक्सपल्स 210 ही बाईक जानेवारी 2026मध्ये घेतलेली आहे. तर आता आहे जून महिना, तर बघून झाला की 5 महिने कंप्लीट झाले. 5 किंवा 5.5 जे काही असेल ते. तर त्यामध्ये मला जेन्युइन बाईकमध्ये वाटलेले प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो. माझी हाईट थोडीशी मला असं वाटतं की ह्या बाईकसाठी कमी पडते. एक्सपल्स ज्यावेळेस तुम्ही घ्यायला जाता ना शोरूममध्ये, त्यावेळेस गेल्या तुम्हाला 2 प्रॉब्लेम लगेच दिसून येतील. पहिला प्रॉब्लेम म्हणजे ना, ट्यूबलेस नाही आहे. सेकंड प्रॉब्लेम असा आहे की याला मिडल स्टँड नाही. बट मी जशी शोरूममधून बाईक काढली आणि एक माझं 100-200 किलोमीटर झालं ना रनिंग, म्हणजे पुण्यावरून मी बाईक घेतली होती आणि मुंबईला गेलो, तर काही 100-150, 180, 200च्या आसपास किलोमीटर बसतं आहे. तेवढ्या याच्यामध्ये ऑइल लिकेज झालेलं, बट ते खूप कमी प्रमाणात झालं. तर असे एकंदरीत छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत एक्सपल्समध्ये. जसं की ऑइल लिकेज झालं, जसं की मला तरी असं वाटतं की डिस्प्लेचा प्रॉब्लेम तर माझ्या गाडीलाच आला असेल फर्स्ट टाईम, कारण मी याच्या आधी कोणाच्या गाडीचा रिव्ह्यू वगैरे तसा ऐकला नाही किंवा कुठे व्हिडिओ पण बघितला नाही. तर डिस्प्लेचा पण मला प्रॉब्लेम आलेला की म्हणजे जवळपास मी 200 किलोमीटर विदाऊट डिस्प्ले गाडी चालवली. पण जे क्रॅश गार्ड बसवलेलं आहे, हे जे रेड कलरचं पार्ट दिसतोय तुम्हाला, ज्याच्याकडे एक्सपल्स आहे ना, त्यांनी ना म्हणजे कंपल्सरी हे क्रॅश गार्ड लावून घेतलं पाहिजे. स्पेशली माझं सजेशन असेल ज्यांच्याकडे पण ही बाईक आहे ना एक्सपल्स 210, क्रॅश गार्ड खूप इम्पॉर्टंट आहे ह्या बाईकसाठी. कारण बाईक थोडीशी हेवी आहे ना, की अशा कंपनीने ऑफिशियली त्यांचं किती वेट आहे, 170 समथिंग काहीतरी आहे, 168-170 काहीतरी. आणि हे ज्यावेळेस तुम्ही क्रॅश गार्ड बसवता, तर क्रॅश गार्ड असतील 8 ते 10 किलो. तर 180 पकडून झाला, राऊंड फिगर 180च्या आसपास पूर्ण बाईक होती. आणि एक्सपल्स घेतल्याच्या नंतर ना, तुम्हाला सुरुवातीचा एक किती माहिती का, 1 महिना ना जरा बाईक कंट्रोल करण्यात किंवा बाईक कशी वर्क करते, तिचा परफॉर्मन्स कसा आहे हे समजण्यात जाईल 1 महिना. जर तुम्ही अगोदर म्हणजे 200 cc किंवा 300 cc जर बाईक यूज करत असाल, तर तुम्हाला तो प्रॉब्लेम नाही येणार जास्त. बट तुम्ही समजा 125 cc 150 cc अशी बाईक यूज करून डायरेक्ट 210 cc वरती जर शिफ्ट होत आहे ना, तर तुम्हाला थोडा बाईक कंट्रोल करायला थोडा एक 15 ते 20 दिवस थोडासा एक प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण आता चालूमध्ये आपल्याला रिव्ह्यू द्यायचा म्हणल्याच्यानंतर जशा गोष्टी आठवतील तसंच सांगायला लागेल. कारण
काही आपण स्क्रिप्ट वगैरे बनवलेली नाही आहे ना त्याच्या पाठीमागे, तर सो ओके नो प्रॉब्लेम. आणि तुम्हाला हे समोर जे दिसतंय ना हँडल बार बोलते त्याला, हा हँडल बार मी ॲक्च्युली आपल्या इथं पहिल्यांदा मोबाईल होल्डर असते ना ते लावलेलं मी, बट आता आपल्याला हे शूट वगैरे करावं लागतं त्यामुळे ते मी मोबाईल होल्डर काढून टाकलं आहे, कारण त्याने डिस्प्ले पूर्ण हिडन होतो आणि ते असं मग छान नाही वाटत आहे दिसायला, त्याच्यामुळे ते काढून टाकलं. इकडे ते इथे 1 2 3 4 5 आणि अशी इकडे ह्या साईडला लेफ्ट साईडला 6 बटनं आहेत आणि इकडं राईट साईडला 2 बटन आहेत. तर हे जे वरचे 4 बटन आहेत ना हे खूप जास्त म्हणजे इम्पॉर्टंट आहेत, कारण ह्या 4 बटनाने तुम्ही पूर्ण डिस्प्ले कंट्रोल करू शकता. काय भाई कशी गाडी चालवतोय, अचानक लेफ्ट. हा भाई आता तुम्ही पाहिलं ना, अचानक गाडी त्यांनी एवढी लेफ्टला घेतली ना भाई, आपल्या ते इंडिकेटर लागलेले. तो एवढं प्रेमाने का बोलला माहिती आहे का, कारण पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेली आहे. हे पहा हे पण तसाच गाडी. अरे ओव्हरटेक करायला तुम्ही रोड वगैरे पहा थोडंसं जरा, तसा चान्स येऊ द्या, मग गाडी तुम्ही थोडीशी क्रूज करा. लगेच लेफ्ट लगेच राईट कसं चालणार, कारण आपली शूटिंग चालू आहे ना. नाहीतर तो बोलला असता तेरे को दिखता नाही क्या, ऐसा नाही क्या, वैसा नाही क्या. ज्यावेळेस खांडवळ्याच्या अशा मेन रोडला राहत आहे ना त्यावेळेस पाहिजे इथं बाजूला ते थोडंसं तुम्हाला खायला वगैरे भेटतं. आणि जसंही तुम्ही तिथून अशी एंट्री करताय ना त्यावेळेस इकडे पहा खतरनाक नजारे आहेत. हे जे समोरचे डोंगर आहेत ना भाई कडक. ओके तर चला आपण जाऊया आपल्या एक्सपल्सकडे आणि आता निघूया पुढे. ओके ऑल राईट पीपल, क्या हालचाल. आणि आपण चाललेलो आहेत मिसिंग लिंकच्या दुसऱ्या स्पॉटकडे. ओके तर चला पाहूया आता. व्हॉट अ रोड ब्रो, व्हॉट अ रोड, खतरनाक. यो ओ भाई एवढा मस्त रोड आहे ना इकडे. काय भाई नजारे इकडे, तर मला बी माहिती नव्हती. चला आपल्याला एका मित्राने शेअर केलेलं लोकेशन, त्या मित्राला धन्यवाद मनापासून. आपण काय करूया बाईक घेऊन जाऊया खाली. ओ ओ ऑफ रोडिंग ब्रो 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 यो 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 यो. भरपूर जणांच्या कमेंट्स होत्या की हा रोड पण कुठे माहिती नाही. ओके काय एक्सपल्स असल्यावरती ऑफ रोडिंग करायला काय हरकत नाही आहे. ऑफ रोडिंग म्हणजे काय एकदम छोटा रोड आहे. आणि जो तुम्हाला नजारा पाहायचा आहे ना भावांनो ते पहा इथे आहे समोर. भाई कडक. आपण गाडी फिरवून लावूया. बोललो ना मिसिंग लिंकचा एक्झिस्ट असेल तर एक्झिस्टच आहे हा. हे बघा इकडे समोर भरपूर लोक आहेत आणि आपण गाडी लावूया. आपल्याला जिथून दिसतंय तिथून प्रॉपर लावूया. ओ ओ ओ भाई
एक्सपल्स आणि ऑफ रोड. आणि हे पहा समोर व्ह्यू कडक. आपण थोडंसं पुढं जाऊया. भाई साहब काय व्ह्यू आहे यार. हे बघ मिसिंग लिंक तुम्हाला बोललो ना, बॅक साईडला मिसिंग लिंक आहे आणि हा राहिला फ्रंट. भाई मिसिंग लिंकचं स्टार्टिंग इथून होत आहे. ओहो इकडे मस्त एक छोटंसं गाव आहे, तिकडे पुढे तळं आहे एक, आणि हे समोर आहे आपल्या सगळ्या आवडतीचा रोड भाई, मिसिंग लिंकचा एक्झिस्ट. अँड ऑल सेट पीपल. काय म्हणता मग, असं वाटतंय ना जरा बनवून मला कळवा. ॲक्च्युली तर हवा खूप जास्त आहे तर सीन थोडासा येऊ शकतो. ओ भाई साहब कडक खतरनाक. आपण आता बसूया खाली सावकाश पैकी, मांडी घालून बसतो बाई निवांत, एकच नंबर. तर मित्रांनो, आपल्याला जे मिसिंग लिंक प्रॉपर दिसतं ना, त्याचं एका दादानी लोकेशन सांगितलं आहे. तर चला आपण आता तिकडे जाऊया. दादा ह्या रोडनी सरळ आहे बोलला ना पुढं? ह्या रोडनी सरळ ना? ठीक आहे चालेल ना, धन्यवाद. आहे दिसलं मिसिंग लिंक दिसते. हा हे बा इथं आहे पॉईंट. अँड ऑल सेट. बट हा तर व्ह्यू मी जो अगोदरचा व्ह्यू दाखवला त्याच्यापेक्षा अजून जवळून दिसतोय. ओके चला थोडेसे फोटो क्लिक करूया अगेन. मस्त व्ह्यू आहे, छान वाटलं जरा. असा काही व्ह्यू आहे आणि इकडे असा डोंगर आहे. बस हे जे कचरा वगैरे केलं एवढं नाही करायला पाहिजे. इथे काही आहेत शूट करतायत मित्रांनो. हाच एकच पॉईंट आहे ना फक्त इथे एंडिंगला? आत्ताच आम्हाला जस्ट कळलं तिकडे अजून एक पॉईंट. मी तेच विचारत चाललो आहे रे. ही व्हिडिओ मी टाकेल ना त्याच्यामध्ये तुम्हाला आय होप की सगळ्या गोष्टी समजतील. हे जे असे हिडन स्पॉट आहेत ना, बघण्यासाठी भावाला फॉलो करा, गणेश एक्सपल्स इंस्टा, फेसबुक आणि यूट्यूबवरती. तर नात पाहिजे तिथं पाहिलं ना तुम्ही, 4 मित्र होते टू व्हीलरवरती आलेले, 2 टू व्हीलर फोटोशूट करतायत, मस्त व्हिडिओ शूट आणि एन्जॉय करतायत यार. असं नो प्रॉब्लेम, एन्जॉय करतात म्हणल्याच्यानंतर खूप चांगली गोष्ट आहे. जो आपण पहिला स्पॉट पाहिलेला तो इकडे आहे खाली. आता आपण चाललेलो आहे सरळ. मस्त वळणं आहेत आणि गाडी चालवायला पण खूप भारी वाटते इथं. असं एवढंच आहे की गाडी कंट्रोलमध्ये पळवायची आणि ऑल सेट. आता घाट संपेल.